आज आपण पुरी भाजीची रेसिपी शिकणार आहोत. प्रथम आपण गव्हाचं पीठ वगैरे घ्यायचं, त्याला असं मळायचं आणि छोटे छोटे पाणी टाकून मीठ टाकून पीठ तिंबून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि छोटे छोटे पुऱ्या करायच्या पोळपाटावर. आणि एक गॅस घ्यायचा, गॅस पेटवायचा. गॅस पेटवल्याच्यानंतर त्याच्यात तेल टाकायचं. तेल टाकल्याच्यानंतर तेल कडू द्यायचं. असं तेल गॅसची फ्लेम मोठी करून तेल कडू द्यायचं. आणि त्याच्यासोबत आलूची रेसिपी. 4 आलू घ्यायचे, 4 आलूच्या वरचं साल काढायचं, पाण्यात स्वच्छ धुवायचे, छोटे छोटे तुकडे करायचे, ते तेलात भाजायचे. तेलात भाजल्याच्यानंतर आपण कांदा, लसूण, खोबरं, शेंगदाणे भाजून वगैरे घ्यायचे आणि नंतर त्याचं पेस्ट करायचं. आणि ते एका पातेल्यामध्ये तेल वगैरे घ्यायचं. तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरे वगैरे, मोहरी टाकायची. मोहरी टाकल्याच्यानंतर आपला कांदा मसाला वगैरे टाकायचा. कांदा मसाला टाकल्याच्यानंतर आपण ते कांदा मसाला पूर्ण भाजल्याच्यानंतर तळलेल्या आलूच्या फोडी वगैरे टाकायच्या आणि थोडंसं पाणी गरम टाकून भाजी वाफायला ठेवून द्यायची. आणि नंतर भाजी शिजल्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर वगैरे वर टाकायची. आणि हे आता आपलं पुरीचं तेल तयार झालेलं आहे. आपलं पुरीचं तेल तयार झालेलं आहे. पुरीचं तेल गरम झाले की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला थोडासा एक छोटासा तुकडा मध्ये टाकायचा आणि आपण पुऱ्या तळण्यास सुरुवात करायची. ही आपण आता पुरी टाकलेली आहे. आपली पुरी झाली की नाही पाहायची, तळलेली पाहायची की नाही. त्याला पुरीला असं उलटं वगैरे करायचं. आपली आलूची भाजी झालेली आहे. आलूची भाजी एका याच्यामध्ये घ्यायची, प्लेटामध्ये. प्लेटात आलूची भाजी घ्यायची, ताटामध्ये ठेवायची. आपली पुरी सर्व झाली की नाही पाहायची. अजून 2 पुऱ्या घ्यायच्या, तळायच्या. दोन मिनिट तळू द्यायच्या. ही आपली पुरीच्या भाजीची रेसिपी आहे. पुरीला उलटं टाकायचं. आपल्या पुऱ्या तळलेल्या आहेत. तेल निचरू द्यायचं. आलूच्या भाजीसोबत पुरी, गव्हाच्या पिठाची पुरी आपण सर्व करणार आहोत. कशी आपली छान आलूची भाजी आणि पुरी झालेली आहे.